ठीक आहे कमलाकर येतो तुमच्याकडे परत प्रवीण दरेकर सध्या बोलतायत आपण थेट जाऊया मी इथे उभा राहतो ठीक आहे प्रवीण दरेकर आता माध्यमांना थोड्याच वेळात प्रतिक्रिया देतील आपण त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय असेल ते पाहूया महाराष्ट्रातल्या जनतेनं स्विंग म्हणजे 200 पार मेजॉरिटी येईल अशा प्रकारचं चित्र सध्या तरी दिसतंय आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र मोदी साहेबांच्या मागे उभा राहिलाय संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे उभा राहिलाय आणि त्याच्यामुळं महायुतीला एक प्रचंड असं यश त्या ठिकाणी मिळतंय आता रडीचा डाव संजय राऊत विरोधी पक्ष खेळायला लागले या लोकशाहीचा विजय नाही मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण पराभव सुद्धा मोठ्या मनानं स्वीकारावा लागतो संजय राऊतला आता पागलच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागेल आता तरी त्यांनी हवेतनं आकाशातनं जमिनीवर लँड व्हावं कुठल्याही प्रकारचा ग्राउंडचा अंदाज नाही कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही विकासावर बोलायचं नाही केवळ शिव्या मत्सर द्वेष टीका करायची मला वाटतं शांतपणे महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेत जी काही चूक किंवा जे काही झालं होतं ते दुरुस्त करून ती खंत मनात होती की मोदी साहेबांना पाठबळ द्यायला आम्ही कुठे कमी पडलो ते यश महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलंय ज्या काही महायुती सरकारनं 2 वर्षामध्ये एक अमाप अशा प्रकारचं गरिबाच्या कल्याणासाठी काम केलं विकास केला त्यामुळे केवळ शिव्या घालणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता राहिली नाही नहीं संजय राउत अभी तो उनका विमान जमीन पे लैंड करने की आवश्यकता है। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये येणारी मोठी बातमी आपण पाहतोय रवींद्र चव्हाण